SIP करणाऱ्यांची लाईफ आणि SIP नाही करणाऱ्यांची लाईफ लक्ष देऊन बघा. 2050 पर्यंतचं कॅल्क्युलेशन सांगते. ज्या व्यक्तीने 2025 मध्ये 2000 रुपयाची एक स्टेप अप SIP केली त्या व्यक्तीकडे 2050 येतं तोपर्यंत 7 करोड पेक्षा जास्त अमाउंट असू शकते. ते जर ज्यांनी SIP नाही केली तर त्यांच्याकडे काहीच नाही उरणार. जे लोक विचार करताय आणि बोलताय उद्या कोणी बघितला, अशा लोकांचं काहीच नाही होणार. ज्यांनी रेग्युलर इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्याकडे एक चांगला फंड असेल. जेव्हा 2050 मध्ये रिटायरमेंट कडे जात असाल आणि मुलगा म्हणेल पप्पा मला एज्युकेशनसाठी पैसे पाहिजे, मला एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तेव्हा त्याच्या वडिलांना कोणाकडेही पैसे मागायची गरज पडणार नाही. त्यांचा स्वतःचाच एक चांगला फंड जमा झालेला असेल तो ते त्यांच्या मुलाला देतील. जेव्हा त्यांच्या मुलीचं लग्न असेल आणि मुलगी म्हणेल पप्पा 1-1.5 करोडचा लग्नाला खर्च येईल, तेव्हा त्यांना कोणाकडून उधार घ्यायची गरज नाही पडणार. कारण त्यांनी एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग केली होती. त्याचं फळ त्यांना त्यावेळी मिळेल. फक्त 2000 रुपयाच्या फंडने सुद्धा तुम्ही एक चांगली अमाउंट क्रिएट करू शकता. हो, पण त्याआधी तुम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील. कोणता म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचा, कसा सिलेक्ट करायचा, किती अमाउंट टाकायची, रिटायरमेंट प्लॅनिंग कशी होते, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर मला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.